आपण बरेचदा पाहत असतो की मुळव्याध ज्यावेळेस होतं पेशंटला, तर पेशंट सांगतो की डॉक्टर मला मुळव्याध झाली. परंतु ज्यावेळेस तो डॉक्टरांकडे येतो आणि त्याला कोणते कोंब वगैरे हाताला लागत नाही किंवा तसे काही लक्षणं जाणवत नाही, तर ही जी मुळव्याध आहे त्याला आपण न दिसणारी मुळव्याध अशी म्हणतो. न दिसणारी म्हणजे कसं असतं, मुळव्याधीची जे समजा मुळव्याधीचा जो आजार आहे तो शेवटच्या जागेच्या आतमध्ये असतो आणि त्यामुळे पेशंटच्या लवकर लक्षात येत नाही. कारण की ज्यावेळेस मुळव्याधचे कोंब वगैरे जे असतात त्यावेळेस हाताला लागायला लागतात किंवा शौचालय गेल्यानंतर ते जाणवतात, त्यावेळेस पेशंटला लक्षात येतं की काहीतरी मांसलगोल आकाराचा भाग बाहेर येतो. त्यावेळेस पेशंटला कळतं ते मुळव्याध आहे. परंतु तत्पूर्वीची अवस्था की जे इंटर्नल पाईल्स असतात, परंतु ते आतल्या आतच असतात, शौच्या जागेमध्येच असतात आणि त्याला आपण न दिसणारे मुळव्याध असे म्हणतो. तर यामध्ये देखील मुळव्याधीसारखे लक्षणे सगळे जाणवतात. रक्त पडणे, आग होणे, ठणक लागणे. ज्यावेळेस आपल्याला बाहेरच्या बाजूला काहीतरी हाताला लागायला लागतं, त्यावेळेस आपली खात्री पडते की आपल्याला मुळव्याध झाली आहे. तर ही जी आहे ही फसगत होती. तर याला आपण न दिसणारे मुळव्याध असे म्हणतो. प्रत्येक वेळेस आणि ज्यावेळेस काही कोंब असतात जे बाहेरच्या बाजूला असतात, तयार झालेले असतात, त्या जे शौचच्या जागेवर आजूबाजूला, तर ते जे असतात ते आपल्या हाताला लागतात. त्यामुळे आपल्या पेशंटचे आपण सहजगत्या लक्षात येतं की आपल्याला मुळव्याध झाली आहे. तर असे हे 2 प्रकार असतात, दिसणारी आणि न दिसणारी. त्याला आपण न दिसणारी म्हणजे त्याला इंटर्नल पाईल्स असे म्हणतो आणि दिसणारी त्याला एक्सटर्नल पाईल्स असे म्हणतो.